हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे निरूपण. अध्याय 10. विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10. श्लोक क्रमांक 14. सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव, नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान् दानवाः. केशवा, मला आपण जे काही सांगितले ते सर्व सत्य आहे असे मी मानतो. भगवन आपले प्रगट रूप देव किंवा दानव असे दोघेही जाणत नाही. सर्वम एतत् ऋतं मन्ये यत् मां वदसि केशव. मागील 2 श्लोकात मधील पार्श्वभूमीवरून अर्जुनाने पुढे बोलायला सुरुवात केली आहे. तेथे त्याने भगवंत श्रींनी त्याला त्यांचा स्वतःचा सर्वेश्वर परम आत्मा म्हणून जो परिचय करून दिला त्याचा उल्लेख करून तो म्हणतो की भगवंत श्री, आपण जे काही स्वतःबद्दल म्हणत आहात ते अनेक महान ऋषी मुनींनीही मान्य केले आहे. आता या त्यानेच निर्माण केलेल्या मागील श्लोकातील पार्श्वभूमीवरून अर्जुन पुढे येथे या श्लोकात म्हणत आहे, केशवा, मला आपण जे काही सांगितले ते सर्व सत्य आहे असे मी मानतो. ती पार्श्वभूमी खटकणारी होती असा उल्लेख आपण मागे केला आहे. याचे कारण म्हणजे अर्जुनाचे येथील हे वक्तव्य आहे. अर्जुन म्हणत आहे की ते सर्व सत्य आहे असे मी मानतो. तो असे म्हणत नाही की ते सर्व सत्य आहे आणि मला ते उमजले आहे. तो जर तसे म्हणाला असता तर गीता येथेच समाप्त झाली असती. भगवंत श्री परमात्मा आहेत हे उमजल्यावर तो त्यांच्या सांगण्यानुसार युद्धाला तयार झाला असता. परंतु तसे काही घडले नाही, कारण तो म्हणत आहे की तो हे सर्व सत्य आहे असे मानत आहे. याचा अर्थ त्याला हे अजूनही पटलेले नाही. ही गोष्ट तो गृहीत धरत आहे. ही गृहीत धरण्याचे कारण म्हणजे भगवंत श्री त्याचा सखाही आहेत, ते सांगत आहेत आणि शिवाय या त्याच्या सख्याने जे काही सांगितले ते महान ऋषी मुनींनीही मान्य केले आहे. तेव्हा या अशा त्याच्या परम मित्राच्या आणि मान्यवरांच्या अनुभूतीवर तो विश्वास ठेवू इच्छितो, म्हणून तो हे सर्व मान्य करत आहे. त्याने हे मान्य करण्याचे दुसरे कारण भूमिती बीजगणितासारखे आहे. भूमितीत साध्य सिद्ध करायला बिंदू, रेषा, आकृती वगैरे मानून साध्य सिद्ध करतात किंवा बीजगणितात उत्तर काढण्यासाठी उत्तरच क्ष म्हणून मानतात आणि मग उत्तर काढतात. तसेच अर्जुन येथे भगवंत श्री हे सर्वेश्वर आहेत, परमात्मा आहेत हे मान्य करून गृहीत धरून भगवंत श्री खरोखर सर्वेश्वर आहेत, परमात्मा आहेत हे सिद्ध करण्याच्या खटाटोपाला लागला आहे. अध्यात्मात मग तुम्ही कोणताही योगमार्ग निवडा, दृढ विश्वास आणि निस्सीम भक्तिभाव हा फार फार महत्त्वाचा असतो. तेव्हा एखाद्यावर विश्वास ठेवतानाच तावून सुलाखून घेतलेले चांगले, कारण एकदा विश्वास ठेवून त्याच्या चरणी माथा टेकला आणि पाऊल पुढे टाकले की मग माघारी फिरणेही अवघड असते. आपल्याप्रमाणेच असलेल्या एका जड देहधारी व्यक्तीने स्वतःचा परिचय सर्वेश्वर परमात्मा म्हणून करून दिल्यावर त्यावर चटकन विश्वास ठेवणे हे सर्वसाधारणपणे बुद्धीला न पटण्यासारखे आहे. त्यामुळे अर्जुन भगवंत श्रींचे बोलणे जुन्या जाणत्या महान अशा ऋषीमुनींच्या अनुभूतीशी ताडून पाहत आहे. यात परमसख्यावरील विश्वासाचा प्रश्न नसून हा एक साधा सरळ व्यवहार आहे. स्वजनांचा संहार करायला युद्धात उतरायचे आहे तेव्हा याची पूर्णपणे खात्री झालीच पाहिजे असा अर्जुनाचा दृष्टिकोन आहे. यास्तव हे जरा खटकणारे असले तरीही अर्जुन उगवलेला सूर्य समोर दिसत असतानाही सूर्य उगवला आहे हे इतर गोष्टींवरूनही जाणून घेऊ इच्छितो. तो मित्रप्रेमाने भावनाविवश होऊन भगवंत श्रींना जाणून गृहीत धरू इच्छित नाही. त्याला निशंक मनाने युद्धाचा निर्णय घ्यायचा आहे.
न हि ते भगवन व्यक्ती विदु देवा न दानवा. अर्जुन पुढे म्हणतो की भगवान आपले प्रगट रूप देव किंवा दानव असे दोघेही जाणत नाहीत. देव म्हणजे जगतातील जे काही सर्वोत्तम असे आणि दानव म्हणजे जगतातील सर्वात वाईटातले वाईट जे काही असे. चांगले कृत्य करणारे आणि वाईट कृत्य करणारे असे दोघेही आपल्याला जाणत नाहीत. पापी आणि पुण्यवंत असे दोघेही आपल्याला जाणत नाहीत. स्वर्ग किंवा नरक अशा दोन्हीही ठिकाणी आपल्याला जाणणारा कोणीही नाही. दानव क्रूर कर्मा असल्यामुळे त्यांना भगवंतशींना जाणणे शक्य नाही. राक्षसी प्रवृत्ती पुढे त्यांना ती दृष्टी असणे शक्य नाही. देव भोगांना चटावलेले त्यांनाही भोगमायेपुढे भगवंतशींचा परिचय होणे शक्य नाही. राहता राहिले मृत्यूलोकातील मर्त्यलोक केवळ हेच लोक भगवंतशींना जाणू शकतात. तेव्हा भगवंतशींना जाणे हे येथेच शक्य आहे. हे या नरदेहातच शक्य आहे. आपण स्वतःच ते करायला पाहिजे. कृष्ण सखा आहे हे ठीक आहे, परंतु त्याच्यातील आत्मतत्व जाणायला हीच योग्य संधी आहे हे अर्जुनाने ओळखले आहे. हा दृष्टिकोन आणि हीच इच्छा मनात ठेवून तो पुढील बोलणे करत आहे. हरिओम.